खरं सांगू तर तुम्हा सगळ्यांना मला भेटायचंच होतं. कामाची सुरुवात करायची म्हणून मी स्वतः पार्टी ऑफिसला येणार होतोच, पण काय 1-2 दिवस जरा घरी सेटल होण्यात गेले. काय मग काय चाललंय आपल्या पार्टीत? आम्ही ते या महिन्यात कार्यक्रम ठरवण्यासाठीच भेटलो होतो. अहो दादा, आत्ता कसले कार्यक्रम ठरवतात तुम्ही? श्रावण महिना झाला सुरू, नागपंचमी होऊन गेली माहिती ना तुमच्या. बरं आता हरकत नाही. आता श्रावणी सोमवार जेव्हा असेल तेव्हा मंदिरात भजनाचा आपण एक कार्यक्रम आयोजित करू. त्यानंतर हळदी कुंकूचा कार्यक्रम आपण आयोजित करू. मग माझ्यामध्ये काही दिवसात आता रक्षाबंधन येते ना, तर रक्षाबंधनाचा माझ्यामध्ये एक दणक्यात कार्यक्रम आपण आयोजित केला पाहिजे. आणि आपल्या ज्या पार्टीतल्या भगिनी आहेत त्यांना मस्त पार्टी देऊ आणि साड्या वाटू. माझ्या मते आपण गावातल्या बायकांसाठी रोजगार योजना चालू केली होती, बरोबर ना? त्याचं काय झालंय? व्यवस्थित चालली आहे ना सगळं? आणि हो, गावातले जे प्रयोगशील शेतकरी आहेत त्यांचा सुद्धा आपण सत्कार केला पाहिजे. कसं आहे, आपल्या मतदारसंघातल्या आधुनिक विचारांना आपण पाठबळ दिलं, या गोष्टीचा गौरव आपण केलाच पाहिजे नाही का? आणि हो, आता मी आलोय तर सगळ्यांनी दणक्यात गल्लो गल्ली फ्लेक्स हे छापून लावले पाहिजेत. आणि नुसते छापायचे नाहीत, लावायचे नाहीत. म्हणजे मी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन लोकांना भेटणार आहे, त्यांना प्रश्न विचारणार, त्यांच्याशी बोलणार आहे. तर म्हणजे सगळे आता बडबड मीच करतोय, तुम्ही काहीच बोलत नाहीये. तुम्हाला काही बोलायचं नाहीये का? विचारा, काय प्रश्न विचारायचे असतील तर. भावना मॅडमला फ्लेक्स आवडत नाहीत, पर्यावरणासाठी चांगले नसतात ते. आणि त्यांनी बजावलंय की आपला पक्ष हुल्लडबाजी, जाहिरातबाजी आणि वायफळ खर्च मुक्त करावा. नाही म्हणजे ते बरोबर आहे तसं तर. म्हणजे बघा, व्यवस्थित काम हे तर केलं पाहिजेच. शेवटी जनसेवा हीच ईश्वर सेवा, हे धोरण माझंच आहे नाही का? आपण जरी काम करत असलो तरी त्याची जाहिरात करणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे ते फ्लेक्सचं जे काय आहे ते तुम्ही छापा. भावना मॅडमशी काय बोलायचं आहे ते मी बोलतो. हा, फ्लेक्सवर तुमचा फोटो नसेल. नाही म्हणजे तुम्ही ते ज्या विषयासाठी मीटिंग होती ते सगळं काही बोलणं झालंय. तुम्ही आता डायरेक्ट ऑफिसमध्ये जा, भावनावनी तुम्हाला तिथेच भेटेल. या या या. नमस्कार. सिद्धू, तू यांचं म्हणणं प्लीज मनावर घेऊ नको. अरे नाही नाही, हे बघ, तू आत्ता जेलमधून सुटून आलायस. नाही, आम्हाला माहिती आहे की तू निर्दोष आहे, पण या सगळ्या लोकांना कसं समजावून सांगणार ना? हे बघ, तू जेलमध्ये होतास तेव्हा सुद्धा लोक अशीच बोलत होते. म्हणजे भावनाने सगळी जबाबदारी खांद्यावर घेतली म्हणून निभावलं हे सगळं. चालू काय झालं? तू ठीक आहेस ना? असं अचानक का बोलून घेतलंस? आणि असं का म्हणालीस की आता बोलले नाही तर सगळं गडबडून जाईल? सांग ना प्लीज, काय झालंय मला सांग. आणि अजूनही तुझ्या मनात आपल्या नात्याबद्दल कन्फ्युजन आहे का? हो विश्वा, कन्फ्युजन तर आहे. पण विश्वा, ते कन्फ्युजन आपल्या रिलेशन बद्दल नाहीये. माझ्या पास्ट मेमरीजमुळे ना माझ्या मनात खूप गोंधळ उडालाय. म्हणजे ज्या गोष्टींचा विचार मला करायचा नाहीये त्याच गोष्टी राहून राहून पुन्हा मला आठवत आहेत. आणि त्या सगळ्यामुळे ना मला त्रास होतोय. मला ना असं सफोकेट झाल्यासारखं होत आहे. जानू शांत बस, ये बस बस. जानू, काय झालंय? काय या गोष्टी आठवत आहेत तुला? या गोष्टींचा विचार करायचा नाही असं ठरलं होतं ना आपलं? हो, ठरलं होतं आपल्या तसं. काय ना विश्वा, जेव्हा जुन्या जखमांवरची खपली पुन्हा पुन्हा निघते ना, तेव्हा आठवतात या सगळ्या गोष्टी. नाही म्हणजे आताच घे ना, खरी आपल्या बस्त्याचा कार्यक्रम सुरू आहे. घरातल्या सगळ्यांनी मला विचारलं की विश्वाने तुला कसं प्रपोज केलं होतं. सगळे मला चिडवायला लागले. पण मला काय आठवलं, जयंतने मला कसं प्रपोज केलं होतं ते. आणि त्या आठवणींनी मी पुन्हा एकदा हादरून गेले. विश्वा, मला सारखी ही भीती वाटत राहते की लग्नानंतर सुद्धा ह्या सगळ्या आठवणी मला अशाच हॉन्ट करत राहिल्या तर तू तरी किती दिवस सहन करणार आहेस हे?
ऑलरेडी तू खूप काही सहन केलंयस माझ्यासाठी, आणि लग्नानंतर पण जर का हेच होणार असेल तर काय अर्थ आहे या सगळ्याला, सांग ना. पण जानू, माझी काहीच तक्रार नाहीये अगं. सुपर सासू, सिद्धू, चीक्स, माझ्या नवऱ्याचा खून सिद्धूनेच केला.